रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती भागातील एक महत्त्वाची आणि ऐतिहासिक ओळख असलेली नगर परिषदेची जुनी इमारत आता इतिहास जमा होत आहे. तब्बल 55 वर्षांपासून शहराच्या प्रशासनाचा साक्षीदार ठरलेली ही इमारत जमीनदोस्त करण्याच्या कामाला गुरुवारी अधिकृत सुरुवात करण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून या इमारतीचा काही भाग जीर्ण झाला होता. भिंतींना तडे जाणं, छताचा भाग कमकुवत होणं आणि काही ठिकाणी संरचना कोसळण्याची शक्यता निर्माण झाल्यानं नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला होता. त्यामुळे ही इमारत निर्लेखित करणं अत्यावश्यक बनले होते. नगर परिषद प्रशासनानं तांत्रिक पाहणी आणि आवश्यक परवानग्या पूर्ण केल्यानंतर पारकामाची कार्यवाही सुरू केली. गुरुवारी पहिल्याच दिवशी इमारतीचा एक मोठा भाग पाडण्यात आला. कामासाठी यंत्रसामग्री तैनात करण्यात आली असून परिसरात सुरक्षेची खबरदारीही घेण्यात आली आहे. या ठिकाणी आता आधुनिक सुविधांनी सुसज्ज नवी प्रशासकीय इमारत उभी राहत आहे. विशेष म्हणजे येत्या 1 मे रोजी या नव्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण होणार आहे. त्याआधी जुनी इमारत पूर्णपणे हटवण्याचे नियोजन प्रशासनानं केले आहे. जुनी इमारत पाडली जात असली तरी अनेक रत्नागिरीकरांसाठी या वास्तूशी भावनिक नातं जोडलेलं आहे. अनेक महत्त्वाचा निर्णय, बैठका आणि शहराच्या विकासाचा प्रवास पाहिलेली ही इमारत आता नव्या युगासाठी जागा मोकळी करत आहे.